तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू फार्मच्या या सेंद्रिय हळदीमध्ये आपण बघू शकता, आपली सेंद्रिय हळद ही पूर्णतः आपली सेंद्रिय हळद आहे. आणि आपण आज या सेंद्रिय हळदीवर या विषयावर बोलणार आहोत की शेतकऱ्यांनी बायोमिक्स का वापरावे. आज आपण बायोमिक्स ऑर्डर केलेला आहे, पण कारण सध्या पावसाची परिस्थिती ही भयान अवस्था आहे. आपल्याला बायोमिक्स अगोदर हळदीला सोडायचं होतं. आपण याला बायोबूस्ट आणि ट्रायकोडर्मा मेटारायझम याची पण ड्रिचिंग केलेली आहे. पण पावसाचा हे बघू शकता, हे कशा प्रकारे पावसानं वाहून, आणि हे बघू शकता आता हे पांढऱ्या मुळ्या, या अशा हे पांढऱ्या मुळ्या या पाण्यामधून हे इकडे बघू शकता. तर याच्यामुळं आपल्या या हळदीला अशी कंदसड आणि मररोग, खोडसड, हुमणी, रस शोषण किडी, करपा, कोंबसड, सूत्रकुर्मी, आळ्या, औषधी, तर अशा प्रकारचे रोग आपल्या हळदीवर आता येऊ शकतात. त्यामुळं अगोदरच आपण हा व्हिडिओ बनवला की शेतकऱ्यांनी याच्यातून जागृत होऊन, तुम्हाला जसं पावसाचा खंड पडला त्यानंतर तुम्हाला बायोमिक्सची ड्रिचिंग करणं जरुरी आहे आणि पानावर पण फवारणं जरुरी आहे. कारण यामुळे करपा रोग असे डॉट्स येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपण बायोमिक्सचा नक्की वापर करावा लागेल. बायोमिक्सचा करून त्यानंतर 10 दिवसानं आपण एखादं आपण रासायनिक जरी करत असाल तर रासायनिक वापरू शकता. तर हे बघू शकता पाणी, या पाण्यामुळं भरपूर आता, कारण या हळदीला ही हळद सेंद्रिय असल्यामुळं आपली हळद चांगली जरी असली तरी त्यानंतर हे अशा प्रकारे हे जे कमकुवत कोंब राहतं, याला मररोग आणि सड याची दाट लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपल्याला बायोमिक्सचा वापर करावा लागेल. आपण गेल्या वर्षी बायोमिक्सचा वापर हळदीला केलता, त्यामुळं आपल्याला चांगला रिझल्ट आलता. त्यामुळं तुम्ही पण बायोमिक्सचा वापर करा. आणि दुसरी गोष्ट, हे अशा जे हे मुळे आता हे काळ्या पडायला सुरुवात होत आहे आणि त्यामुळं आपलं भरपूर नुकसानी होण्याच्या मार्गावर येण्याच्या अगोदर आपल्याला याचं नियोजन करणं आहे. आणि तसेच बायोमिक्समध्ये 14 प्रकारचे जीवाणू असतात. मेटारायझम, ट्रायकोडर्मा, अशा 14 बुरशी, ज्या की जे जमिनीत घातक बुरशी असतात त्यांना ते नष्ट करतात. आणि त्यामुळं आपल्या हळदीला चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळू शकतो. त्यामुळं नक्की तुम्ही बायोमिक्सचा वापर करा. आणि हे बघू शकता, बेडच्या खालीच नाही तर बेडवर पण पाण्यानं हे मुळ्या, इतकं पाऊस यावर्षी झाला त्यामुळे यावर्षी तुम्हाला बायोमिक्सचा वापर करणं आहे. तर अशा प्रकारे ह्या जो करपा रोग आहे हा पण बायोमिक्सनं कंट्रोलमध्ये येतो. तर आपल्याला या पावसामुळं बऱ्याच गोष्टी करता आल्या नाही, पण आता इथून पुढे पावसाचा खंड पडल्यानंतर बायोमिक्स आपल्याला वापरणं आहे. त्यामुळं या गोष्टीवर आळा बसू शकतो. आपण गेल्या वर्षी पण बायोमिक्स वापरला होता आणि यावर्षी पण वापरू. आता याला आपण अगोदर जीवामृतची ड्रिचिंग केली आणि गोकर्पा अमृत याची पण आपल्याला याला ड्रिचिंग केली, गांडूळ खत टाकलं. पण आता कालखंड झाल्यानंतर बायोमिक्सचा वापर आपल्याला करायचा आहे. आणि तुम्ही पण बायोमिक्सची ऑर्डर करा. बायोमिक्स हळदीला नक्की सोडा. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.